भाजपचे नेते वारिस पठाण यांनी एक मोठं वक्तव्य केलंय। मुंबईचा महापौर खान पठाण सय्यद का होऊ शकत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। शिवाय मुंबईची महापौर ही हिजाब घालणारी मुस्लिम महिला बनेल असा दावा देखील त्यांनी केलाय। त्यामुळे आता या निवडणुकीत एक मोठा नवीन ट्विस्ट निर्माण झालाय। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। वारिस पठाण यांनी एक मोठं वक्तव्य केलंय। मुंबईचा महापौर खान पठाण सय्यद का होऊ शकत नाही असा महत्त्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। शिवाय मुंबईची महापौर ही हिजाब घालणारी मुस्लिम महिला बनेल असा दावा देखील वारिस पठाण यांनी केलाय। त्यामुळे या निवडणुकीत आता एक नवीन ट्विस्ट निर्माण झालाय। मुंबईचा महापौर मराठीच होणार असं वक्तव्य अनेक राजकीय पक्ष करत असतानाच आता वारिस पठाण यांनी एक वेगळं विधान केलेलं आहे। मुंबईचा महापौर खान पठाण सय्यद का होऊ शकत नाही असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला। जो बोलने वाला ही मेयर बनेगा मुंबई का, तो मैं तो संविधान का पालन करने वाला आदमी हूँ। तो मैं तो यही बोलूँगा ना कि अगर वो बन सकता है तो आई लव मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलने वाला क्यों नहीं बन सकता? क्यों कोई खान पठान शेख अंसारी कुरैशी सैयद क्यों नहीं बन सकता मेयर? बनेगा इंशाल्लाह। हमारा तो ये उम्मीद है कि एक दिन मुंबई की मेयर हमारी हिजाब पहनने वाली महिला बहन भी बनेगी इंशाल्लाह। बन सकते थे कि पहले भी मुसलमान लोग बने। भारत के प्रेसिडेंट बन चुके हैं एपीजे अब्दुल कलाम आज़ाद जी, वाइस प्रेसिडेंट रह चुके हामिद साहब, कितने सारे गवर्नर हैं जो बने हैं मुसलमान। मगर ये बोलना कि नहीं ये बोलने वाला ही बनेगा, ये बिल्कुल असंवैधानिक है। ऐसा नहीं, जनता जनार्दन है। पब्लिक जिसको मोहब्बत से नवाजेगी, वोटों से नवाजेगी, वो जीतेगा और इंशाल्लाह मेयर बनेगा। तो मुसलमान भी बन सकता है मेयर, मगर इनको तुष्टीकरण करना है, पोलराइज करना है, नफरत फैलाना है, क्योंकि इनके पास डेव्हलपमेंट की बात करो जवाब नहीं है इनके पास। वारिस खान दिवा स्वप्न बघतायत आणि त्यांना मुंबईची जनता त्यांना योग्य जागा दाखवेल। पण माझी आपल्याला विनंती आहे की हा प्रश्न तुम्ही उभाटाला विचारा ना। भारतीय जनता पार्टीची भूमिका तर स्पष्ट आहे की आम्ही मुंबईचा रंग बदलू देणार नाही। पण उद्धव ठाकरेजींचं काय म्हणणं आहे, त्यांच्या प्रवक्त्यांचं काय म्हणणं आहे? कारण वारिस खानला फूस कोणी दिली आहे तर ती उद्धव ठाकरेंनी दिलेली आहे आणि त्यामुळे मुंबईचा रंग बदलण्याचं कारस्थान उद्धव ठाकरे वारिस पठाणच्या नावाने त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतायत। हा उद्धव ठाकरेंचा नाकातून तीर मारण्याचा, नथीतून तीर मारण्याचा हा प्रयत्न आहे। हा प्रयत्न मुंबईकर जनता यशस्वी होऊ देणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।